मनोज जरांगेंच्या सगळे सोयरे मागणीला साथ दिली नाही, त्यांना साथ नाही अशी भूमिका समोर आली आहे। मराठा समाजाची गावागावामध्ये शपथ घेत आरक्षण लढा तीव्र करण्याची ग्वाही पाहायला मिळाली आहे। मनोज जरांगेंना समर्थन देत मराठा लोकप्रतिनिधींविरोधात वातावरण निर्मितीचा प्रयत्न कुठेतरी होताना दिसतोय। मनोज जरांगेंच्या दौऱ्यासोबतच गावागावांमध्ये स्थानिक बैठकांना सुद्धा सुरुवात झालेली आहे। सदस्य पदावर असताना मी स्वतः व माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या वतीने आमचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतो की येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या विधानसभा व लोकसभा सदस्यांनी सदस्य पदावर असताना सुद्धा जरांगे पाटलांच्या सगळे सोयरे व मराठा आरक्षणाच्या भूमिकेबद्दल कोणताही आवाज उठवला नाही व गप्प बसण्याची भूमिका घेऊन जरांगे पाटलांना साथ दिली नाही, अशा मराठा सदस्यांना मी इथून पुढे कधीही मतदान करणार नाही। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात सर्व अटी शर्ती मान्य करून सरकार मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण देत नाही, तोपर्यंत येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार नाही। कुठल्याही पक्षाच्या सभेला जाणार नाही, तसेच कुठल्याही नेत्याच्या सभेला जाणार नाही। आज ही मी ग्वाही देत आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा। मी स्वतः तर गरजवंत मराठा समाजाने घेतलेली ही शपथ, प्रस्थापितांना अद्दल घडवण्याची घेतलेली ही शपथ आणि अर्थातच मराठा समाजाने मांडलेली ही नवी भूमिका म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे। मराठा सेवक डॉक्टर गणेश गोळेकर सध्या याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत। गणेश गोळेकर जी, आपण बघतोय की मराठा समाजाने एक वेगळी भूमिका खरं तर या शपथेच्या माध्यमातून मांडलेली आहे। प्रस्थापितांना अद्दल घडवण्याची खरं तर ही भूमिका आहे। या भूमिकेकडे कसं बघायचं, समाजाच्या भावना नेमका या क्षणाला काय दिसत आहेत? गणेश, प्रस्थापित मराठ्यांनी 75 वर्षामध्ये मराठा समाजाला न्याय दिलेला नाही। मराठा समाजाचं मतदान घ्यायचं आणि झुलवत ठेवायचं अशाच प्रकारची परिस्थिती आहे। फक्त निवडणुका आल्या, निवडणुकीच्या तोंडावर गाजर दाखवायचं आणि पुन्हा एकदा निवडणुका संपल्या की रे माझ्या मागल्या अशा प्रमाणे स्वतःच्या घर भरायचे, अशा प्रकारची ही परिस्थिती आहे। त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये समाजानं ठरवलेला आहे, तो कोणत्या पक्षाचा हा प्रश्न नाही, परंतु प्रत्येकाला त्या ठिकाणी धडा शिकवला जाणार आहे। जर सगळे सोयरे याची अंमलबजावणी केली नाही तर मात्र प्रस्थापित मराठा समाजाला, तो सर्वपक्षीय मराठा समाजाला याचे परिणाम भोगावे लागतील। आपण जे दाखवलंय ती प्रतिनिधिक भावना आहे, हे गावागावातलं चित्र आहे आणि एका बाजूला सरकार वेगवेगळ्या माध्यमातून जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी टपलेलं आहे। अनेक काही म्हणजे वेगवेगळ्या यंत्रणा त्या ठिकाणी ससेमिरा लावलेला आहे, तर हे अतिशय चुकीचं आहे। आपण हे चित्र पाहू शकता माध्यमाच्या माध्यमातून, तो आपण जे दाखवत आहे हे चित्र बोलकं चित्र आहे आणि हे चित्र राज्यात सर्वत्र पाहायला मिळेल। धन्यवाद गणेश गोळेकरची या प्रतिक्रियेसाठी। तर मराठा समाजाने मांडलेली ही नवी भूमिका आपण बघितली। मराठा समाजाची गावागावात शपथ पाहायला मिळते। आंदोलनाचा लढा आणखी तीव्र करण्याची भूमिका मराठा समाजातनं येताना पाहायला मिळते। Thank you.